बायाची अगं अगं केवढं रक्त येते. आता सरस्वतीबाईला तर लागलं. आता सरस्वतीबाई काही मीटिंगला येणार नाही आणि मग ही छवी तिची सावली ती म्हणणार की बाई आजी आपण घरी जाऊया. दादा दादा बाहेर या. दादा तुम्ही बाई आजीला बघा, मी आले लगेच. माझ्या बाई आजीला मारायची हिची हिम्मत कशी झाली. मी हिला अजिबातच सोडणार नाही. या छवीच्या हाती लागू नकोस पास, नाही तर मी पकडली जाईन. आणि सावकाश सावकाश ये. हो किती लागला तुम्हाला. रक्त येत आहे. कुठं तरी दगड आला आणि इथे कपडाला लागला. रक्त येत आहे. अगं हो बेसावत होते, कोणती मुलगी होती. काही नाही ठीक आहे. मी तेच बघून धावत आले पटकन, मला पण नाही दिसलं कोण. बाई तुम्ही इथे इथे बसा, इथे बसा, जरा वेळ बरं वाटेल तुम्हाला. सावकाश. मी साकेत सरांना फोन लावतो. नाही त्याला फोन नको करू. बोलवते, ते येतील पटकन. हॅलो साकेत सर. साकेत सर ऑफिसच्या इथे बाई आजी आल्यात, प्लीज तुम्ही लवकर या इथे. हा ठीक आहे. तुम्ही आता प्लीज काळजी नका करू, येतील ते लवकर. ठीक आहे. खूप दुखतंय का बाई. नाही मग ठीक आहे. मलमपट्टी केली ना की बरं वाटेल तुम्हाला. हा मी पकडू. नाही नको. ही मुलगी माझ्या मागावर येणार आहे हे तिच्या प्लॅन मध्ये कुठे होतं. बायाजी बायाजी बापरे किती लागले बघू. बघू. अरे काही नाही रे, विशेष काही लागलं नाही. अरे नाही नाही बायाजी तुला खूप लागले, दुखत असणार आहे खूप. एक काम कर तू डॉक्टरांना फोन कर, आपण हॉस्पिटल. नको फोन करू का. अरे रक्त बघतेस किती आलंय. अनिकेत सर बाई आपल्या डोळ्यासमोर तरी आहेत, पण मला काळजी वाटते ती छवीची. छवीची काळजी वाटते म्हणजे. ज्या मुलीने बाईंवर हल्ला केला ना, त्या मुलीच्या मागे छवी बेभान होऊन धावत गेलीये. मला टेन्शन या गोष्टीचं आलंय की त्या मुलीनी छवीला काही करायला नको. तुम्ही एक काम करा ना प्लीज, छवीला इथेच फोन करून बोलून घ्या पटकन. छवीला फोन लावून घे. हा तेच करतोय. अरे यार काय झालं. अरे फोन उचलत नाहीये. नाही उचलणार ती फोन बाबा. ती आता त्या मुलीला सोडणार नाही. अरे कशी धावत गेली माहितीये तुला. आता ती ना माझ्यासमोर तिला आणून उभं करेल ना, तेव्हा तिला शांती मिळेल. राहू दे. आता कुठे जाशील. माझ्या बाई आजीला मारलंस,
सोडणार नाही मी तुला आता. अजून छवी परत आली नाहीये. ही म्हातारी म्हणाली तसं छवी तिला खरंच सोडणार नाही की काय? कामिनी पकडली गेली आणि तिने तोंड उघडलं तर माती आहे. माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. हे थांब थांब थांब. चेहरा दाखव दाखव दाखव. इथे नाहीये, इथे नाहीये. बाई आजीला मारून छवीला डिवचलंयस. तुला तुला सोडणार नाही मी. त्या पोरगीने सडली हातातून. पण तुला तिच्या मागे जायची काय गरज होती छवी? अरे काय गरज होती म्हणजे? कमाल करतोस तू. बाई आजीला दगड मारलाय तिने. अरे किती रक्त येते बघ तिला. मी मारलाय की लागलाय? मारलाय. आता परत असं म्हणू नकोस की मी सगळ्यांवर उगाच संशय घेते म्हणून. जर चुकून दगड लागला असता तर ती थांबली असती सॉरी बोलायला, पण ती पळून गेली. आणि तुला काय झालं असतं तर? डोक्यात राग ठेवून वाटेल ते करत बसतेस. एकतर बाई आजीला ऑलरेडी लागलाय, त्यात तुला काय झालं असतं तर? तुझी पण तेवढीच काळजी वाटते आम्हाला. बघतेस काय डोक्यात काही शिरतंय का तुझ्या? निकेत, आणि फोन करतोय कधीपासून? फोन का घेत नाहीयेस? मॅनर्स तर नाहीच आहे ना अजिबात. कोण गाडीत आहे माझा. आणि फिरंग्या तुला माहितीये बाई आजीला काय झालं तर छवी गप्प बसणार नाही. अरे भास्करा रे, भास्करा इथे दुखतंय मला. तुम्ही भांडू नका बरं. बाई आजीला त्रास होतोय ना छवी. आपण एक काम करूयात, आपण आता इकडनं डिरेक्टली घरी जाऊया. हा. काय काय घरी जाऊया, ऑफिसला जायचंय. अरे साकेत दादा, बाई आजी मीटिंग महत्वाची नाहीये. आपण आता सगळेजण घरी जातोय फायनल. हा अरे ऐक छवी, तू बाई आजीला घेऊन पुढे हो, आम्ही मागणे येतो. हा, घेऊन जा नीट. मी पकडते ना. द्या. नको. आम्ही मागणे येतोय घरी. सावकाश जा दादा, सावकाश नाही गाडी. चल आपण पण निघूयात. चल. अनिकेत सर, हा. सर बाईंना खूप लागलंय हो. मला खूप काळजी वाटते त्यांची. मी पण आला तर चालेल घरी? हा चला प्लीज.
चला चल चला चला चला. हॅलो मोरू, काम जमतंय ना? मम्मा सगळ्यांसमोर जावायची अक्कल नाही काढणार ना? काम नसेल जमत तर माहितीये ना काय होईल? ही खवटत. ये सावकाश सावकाश. मोरू एक मिनिट. मम्मा बस इथे इथे बस. अगं बाई इथे बस. बाई अहो काय बसा बसा पाणी घेऊन जा. हा काय झालं? अरे काय झालं? अरे रक्त येत हो. हा काही नाही झालंय ग. काय झालंय? पाणी पाणी घ्या आधी. पाणी घ्या. घेते हा, घेते. सावकाश. हो. काय झालंय? हा काय झालं मला सांगेल का कोणी आता? ही कशी काय आली तुमच्या बरोबर? घर आहे की धर्मशाळा? कोणी येतं जातं? आई ग. मम्मा काय झालंय बाई मला बघून. अगं बाई अरे, कसं लागलं यांना? सांगेल का कोणी मला? दगड लागला बाई आजीला. दगड? अरे बापरे, मग केवढं रक्त येत आहे. वत्सला किती पॅनिक होतीयस ग. आता ना तुलाच काहीतरी होईल, कळलं ना? शांत हो बघू, काही नाही झालेलं आहे. काय अहो एवढं रक्त येत आहे. ए तुम्ही सगळे मम्माला घरी कसे काय घेऊन आलात? म्हणजे परस्पर हॉस्पिटलला का नाही नेलं? एवढं पण डोकं नाहीये का कोणाला? काय काय ए छवी, एरवी मोठी अक्कल पाजळत असतेस तू. बाई आजींची सावली. अरे सावलीला डोकं आहे की पोकळ आहे ती? हा अरे हिला कोणीतरी आवरा. बेबी जर गप्प बसतेस का तू? घे, या सगळ्यांचीच बाजू घे तू. कोणालाच काळजी नाहीये तुझी. बेबी तुझ्या ना तोंडाचा पट्टा आवर. त्याने ना मला अर्ध बरं वाटेल, कळलं? आणि मी त्यांना सांगितलं डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. काय सारखं उठसूट डॉक्टरांकडे जायचं? एवढ्या गोळ्या देतात, ऍसिडिटी वाढते. मी काय म्हणतोय ऐका ना बाई आजी, आधी तू प्लीज आज चलतेस का? प्लीज जरा वेळ आराम कर. हा प्लीज. चला चला आत घेऊन चला हिला. चल. तुम्ही घेऊन जा, मी आले. हो 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 चल चल सावकाश. मम्मा बेबी आत्या एक मिनिट बाजूला. आष्टेकर, राजगुरूंच्या घरात यायची हीच करेक्ट वेळ आहे. या. शाबास शांभवी, सगळं बरोबर चाललंय. आता आज राजगुरूंच्या घरची सून म्हणून तुझीच निवड होणार. बाईंना फार जोरात लागलं नाहीये ना? नाही, थोडक्यात निभावलं. सॉरी पोरगी आज सापडली असते ना, सोडलंच नसतं मी तिला. तिची ओढणी सापडलीये मला. आता तर ना मी तिला. डिटेक्टिव्ह छवी, आता काही या स्कार्फ वरून त्या मुलीला शोधणार आहात का तुम्ही? हो शोधेल ना ती. छवी आत्ता हा विषय पुरे. पुरे का? उलट आता तर हा विषय सुरू करायला हवा. शोधावं लागणार आहे कोणी केलंय हे, का केलंय, कशासाठी केलंय. छवी शांत हो जरा. बाई आजीला जरा रिलॅक्स होऊ दे. आणि मुळात तूही जरा शांत हो. जमलं तर जाच इथून. तुम्ही आत्ता मला शांत कराल, पण मी तुम्हाला सांगतेय
आपल्याला या सगळ्या विषयाकडे आता खूप सिरियसली लक्ष द्यावं लागणार. छवी बाजूला. बापरे, केवढं लागलंय बाई. जगदंबेची कृपा म्हणून हाताचं बोटावर निभावलंय, नाही तर जीवावर बेतलं असतं ना. अन बाई, एवढा दगड लागलाय तुम्हाला, पण तुम्ही अशा खमक्या ना, तुम्ही घाबरलाच नाही, आम्हीच घाबरलो. उघड का उघड. फक्त तुम्हाला नाही तर संपूर्ण कुटुंबाला धोका आहे. सगळ्यांच्या पत्रिकेत स्पष्ट दिसतंय काहीतरी धोका आहे. संकट वेगाने तुमच्याकडे चालत येत आहे. तो फेकलेल्या दगडाचा मार लागणं हे तर निमित्त होतं. आता आज बघ काय होतंय. वा 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 वा, एवढं मोठं साम्राज्य आहे. राजगुरु म्हणजे मोठा प्रस्थ आहे. शांभवी मॅडम, मी म्हणालो होतो ना, हा आश्चर्यकर आहे. अशक्य ते शक्य करून दाखवतो. हातात घेतलेलं काम अर्धवट सोडत नाही. हॅलो, हा मिस्टर आष्टेकर, आय एम रिअली सॉरी, पण आजची मीटिंग आपल्याला कॅन्सल करावी लागली. आपण नंतर कधीतरी मीटिंग करू, कारण काय आमच्या घरी जरा इमर्जन्सी आली आहे. हा, अहो, त्याची काहीच गरज नाहीये. तुमची अडचण समजून मी स्वतः इथे हजर झालोय. तुम्ही कोण? नमस्कार, मीच आष्टेकर. आष्टेकर, हे फोन तुमचाच होता? हा, हो. बर, पण तुम्ही घरी कसे? त्याचं काय झालं, आधी मीटिंग ठरल्याप्रमाणे मी ऑफिसला गेलो. तिथे सरस्वतीबाईंबद्दल समजलं. मग त्यांना भेटायला, त्यांची विचारपूस करायला म्हणून मी इकडे आलो. सॉरी हा, म्हणजे न बोलवता आलो. राग आला का? नो नो नो, इट्स ओके, इट्स ओके. हो, त्या निमित्ताने ह्या राजगुरूंच्या पवित्र वास्तूचं दर्शन झालं. इथे शिक्षणासाठी काम करणारी माणसं राहतात. खरंच फार बरं वाटलं इथे येऊन. इथे ना एक प्रकारची शांतता आहे. बरं, मला आता सांगा, सरस्वतीबाई कशा आहेत? बरे आहेत ते आता. काय सांगू अहो, खूप मोठा अपघात होता होता वाचला, थोडक्यात निभावलं सगळं. पण आता बायजी ठीक आहेत. हा, मग ठीक आहे. बरं, तुमची हरकत नसेल तर आपण कामाबद्दल बोलूया. म्हणजे मीटिंगसाठी आलो आणि तीच न करता गेलो, असं नको व्हायला. मीटिंग आता? हे बघा आष्टेकर साहेब, आय एम रिअली सॉरी, आज नाही मीटिंग करता येणार आम्हाला. घरात आम्ही सगळेच खूप टेन्शन मध्ये आहोत. हा, त्यामुळे मीटिंग नाही करू शकत आपण मीटिंग पोस्टपोन करूयात. आणि तसंही तुमचं जे काम आहे ते तुम्ही परत आल्यानंतर आपण करूच शकतो ना. एक्सक्यूज मी, एक मिनिट. मला जरा एक मंत्रालयातून फोन आलाय. काय यानंतर माझी तिथे एक मीटिंग आहे. मी सुरू केलेल्या वृद्धाश्रमाला सरकारकडून मदत मिळणार आहे, त्या संदर्भात बोलायचंय. प्लीज एक्सक्यूज मी, आलो पटकन. हॅलो. नाही, मीटिंग नाही करू शकत आज. नाही, मीटिंग नको करायला. साकेत सर, मला असं वाटतं अनिकेत सर जर आहेत तर आपण मीटिंग करून घेऊया ना. नाही, नको. बायाजीची तब्येत एवढी खराब असताना कशी करणार आहे आपण मीटिंग? आणि मीटिंग आपण पोस्टपोन करू ना. ते नंतर आल्यानंतर आपण परत करूच शकतो ना मीटिंग. सर बरोबर आहे तुमचं, पण आपणच त्यांना वेळ दिली होती.
आणि मला असं वाटतं की खूप मुश्किलीने त्यांनी आपली वेळ ऍडजस्ट केली. त्यात बाई आजींबद्दल कळल्यावर ते थेट इथे आले. म्हणजे मला मनापासून असं वाटतंय की त्यांची आपल्याबरोबर काम करण्याची खरंच मनापासून इच्छा आहे, म्हणून म्हणते. हो मान्य आहे मला, त्यांची इच्छा आहे. त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची ना आपल्या संस्थेत. मग ती नंतर सुद्धा करूच शकतात ना ते. आता एवढं गडबडीत मीटिंग करायची काही गरज नाही मला वाटतं. पण जर आपल्या घरी आलेल्या माणसाची खेप अशी वाया गेली तर ती बाई आजींना पण नाही आवडणार. आपण बोलून घेऊयात ना त्यांच्याशी एकदा. नाही नको, आज मीटिंग नको, नंतर करू मला असं वाटतं. सर त्यांचं काय म्हणणं ऐकून तरी घ्या एकदा.